लक्ष्मी निवास मालिकेत जान्हवीचा झाला अपघातात दुर्दैवी मृत्यू। या मालिकेमध्ये जान्हवी या पात्राचा मृत्यू झालेला असतो। हा मृत्यू नेमका कसा झाला, काय घडलं होतं हेच आपण सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवी ही फक्त एक साधी मुलगी नव्हती, तर प्रेम, विश्वास, त्याग आणि संघर्ष याचं जिवंत उदाहरण होती। तिच्या आयुष्यात आनंदाचे क्षण जितक्या वेगाने आले तितक्याच वेगाने दुःखाचे डोंगरही कोसळले। तिच्या आयुष्यात नेमकं काय घडलं, ती कोण होती, तिचं कुटुंब कोणतं होतं, ती कोणावर प्रेम करत होती, तिचं लग्न कसं झालं आणि तिच्या आयुष्यात संकटांची सुरुवात कशी झाली, हेच सगळं आपण आजच्या या भागात जाणून घेणार आहोत। लक्ष्मी निवास ही मालिका एका मोठ्या आणि संस्कारी कुटुंबाभोवती फिरते। या कुटुंबामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण त्याचबरोबर गैरसमज, स्वार्थ, मत्सर आणि अनेक संघर्षही आहेत। प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येकाच्या निर्णयाचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होताना दिसतो। या कथेमध्ये लक्ष्मी ही अत्यंत प्रेमळ, कष्टाळू आणि कुटुंबासाठी जगणारी स्त्री आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र ठेवण्याचा ती सतत प्रयत्न करत असते। तिचे पती श्रीनिवास हे शांत, समंजस्य आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारे व्यक्तिमत्व आहेत। अनेक संकट आली तरी कुटुंब तुटू नये यासाठी ते कायम प्रयत्न करताना दिसतात। या घराशी जोडलेली अनेक महत्त्वाची पात्र आहेत। त्यात भावना, आनंदी, जयंत, विश्वा आणि श्रीकांत इनामदार ही पात्र कथेला सतत नवं वळण देतात। प्रत्येकाचं आयुष्य दुसऱ्याशी जोडलेलं असल्यामुळे एका व्यक्तीवर आलेलं संकट संपूर्ण घराला हादरवून सोडतं। आता आपण येतो आजच्या आपल्या मुख्य पात्राकडे, जान्हवी। जान्हवी स्वभावाने अत्यंत निरागस, प्रेमळ, समजूतदार आणि मनाने खूप हळवी मुलगी आहे। दुसऱ्यांना मदत करणं, नाती जपणं आणि प्रत्येकाला आपलंसं वाटेल अशी वागणूक देणं हा तिचा स्वभाव असतो। ती कधीही कोणाचं वाईट चितत नाही, त्यामुळे घरातील अनेकांना ती खूप आवडते। मालिकेच्या सुरुवातीला जान्हवीचं आयुष्य अगदी साधं आणि आनंदी दिसतं। तिच्या मनात अनेक स्वप्न असतात, स्वतःचं सुंदर संसाराचं स्वप्न, प्रेम करणारा जोडीदार आणि सगळ्यांना एकत्र ठेवणारं कुटुंब एवढीच तिची अपेक्षा असते। या प्रवासात तिची भेट होते जयंतशी। जयंत हा स्वभावाने धाडसी, कुटुंबावर प्रेम करणारा आणि भावनांना महत्त्व देणारा तरुण आहे। जान्हवी आणि जयंत यांच्यात हळूहळू विश्वास निर्माण होतो, एकमेकांबद्दल आदर वाढतो आणि त्या विश्वासाचं रूपांतर प्रेमात होतं। त्यांचं प्रेम कोणत्याही दिखाव्यावर आधारलेलं नसतं, ते एकमेकांच्या स्वभावावर प्रेम करतात। संकटातही एकमेकांची साथ सोडायची नाही असा दोघांचाही निर्धार असतो। घरातील परिस्थिती, नाती आणि अनेक घडामोडींनंतर जान्हवी आणि जयंत यांच्या नात्याला मान्यता मिळते। त्यांचं लग्न होतं आणि जान्हवी नव्या आयुष्याची सुरुवात करते। लग्नानंतर ती आपल्या सासरी येते, नव्या घरात प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करते। मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम आणि प्रत्येकाशी जुळवून घेण्याची तिची वृत्ती असल्यामुळे ती हळूहळू सर्वांची लाडकी बनते। मात्र प्रत्येकाला तिचं सुख पाहावतं असं नसतं। घरात काही अशा घटना घडू लागतात ज्यामुळे वातावरण बदलू लागतं। काही निर्णयांमुळे गैरसमज निर्माण होतात, काही नात्यांमध्ये दुरावा वाढतो, तरीही जान्हवी शांतपणे प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचा प्रयत्न करत राहते। तिच्या मनात एकच विचार असतो, कोणतंही नातं तुटू नये। याच काळात इनामदार कुटुंबाशी संबंधित अनेक घटना घडतात। विशेषतः श्रीकांत इनामदार यांच्याभोवती फिरणारं कथानक अधिक महत्त्वाचं ठरतं। श्रीकांत हा कुटुंबातील महत्त्वाचा व्यक्ती असून त्याच्याशी संबंधित निर्णयांचा परिणाम अनेकांच्या आयुष्यावर होतो। सुरुवातीला कोणालाही कल्पना नसते की पुढे इतकं मोठं वादळ येणार आहे। प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आनंद शोधत असतो, पण नियतीने काही वेगळंच लिहून ठेवलेलं असतं। एका मागोमाग एक घटना घडू लागतात। काही नाती अधिक घट्ट होतात, तर काही नाती तुटण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतात। जान्हवी मात्र प्रत्येक प्रसंगात धैर्याने उभी राहते। स्वतः दुःखात असली तरी इतरांना धीर देण्याचं काम ती करत राहते। याच काळात तिच्या आयुष्यात अशी एक घटना घडण्याची चाहूल लागते, जी तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार असते। एका अपघातामुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार असतं आणि त्या घटनेनंतर जान्हवीच्या आयुष्यात दुःखाची मालिका सुरू होते। पण तो अपघात नेमका कसा झाला, त्या दिवशी कोण कुठे होतं, श्रीकांत इनामदारच्या आयुष्यात नेमकं काय घडलं आणि त्या एका घटनेने जान्हवीच्या आयुष्याला कोणतं नवं वळण दिलं, हे सगळं आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊ। मित्रांनो, सगळं काही अगदी सुरळीत सुरू असतानाच अचानकच इनामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो। श्रीकांत इनामदार यांच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत भयानक प्रसंग घडतो। त्यांच्या गाडीचा गंभीर अपघात होतो। सुरुवातीला ही फक्त अपघाताची बातमी असल्याचं सगळ्यांना वाटतं। प्रत्येक जण देवाकडे प्रार्थना करू लागतो की श्रीकांत सुखरूप असावेत, पण काही वेळातच सत्य समोर येतं।
हा अपघात इतका भीषण असतो की त्यामध्ये श्रीकांत इनामदार यांचा मृत्यू होतो। ही बातमी समजताच संपूर्ण कुटुंब हादरून जातं। घरात एकच आक्रोश सुरू होतो। काही क्षणांपूर्वी आनंदात असलेले चेहरे दुःखाने भरून जातात। कोणालाच विश्वास बसत नाही की इतक्या अचानक सर्व काही संपून जाईल। श्रीकांत यांच्या मृत्यूचा सर्वाधिक परिणाम त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर होतो। प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे हे दुःख सहन करण्याचा प्रयत्न करत असतो। घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जातं। जान्हवीसाठीही हा मोठा धक्का असतो, कारण ती या कुटुंबाला स्वतःचं कुटुंबच मानू लागलेली असते। एका व्यक्तीच्या मृत्यूने किती आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात हे ती स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असते। पण नियतीचा खेळ इथेच थांबत नाही। श्रीकांत यांच्या मृत्यूनंतर घरात अनेक गैरसमज निर्माण होऊ लागतात। काही जण भावनिक होऊन निर्णय घेतात, तर काही जण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येकाच्या मनात वेगवेगळे प्रश्न असतात। हा अपघात नेमका कसा झाला? तो फक्त अपघात होता का, की त्यामागे आणखी काही कारण होतं? अशा अनेक शंका निर्माण होतात। या सगळ्या गोंधळामध्येच जान्हवीची मानसिक अवस्था दिवसेंदिवस खालावत जाते। ती बाहेरून स्वतःला सावरत असली तरी सुद्धा आतून पूर्णपणे तुटत चाललेली असते। ती सतत स्वतःला सावरायचा प्रयत्न करत असते, पण एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे तिचा आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागतो। जयंत तिची साथ सोडत नाही, तो प्रत्येक वेळी तिच्या पाठीशी उभा राहतो, तिचं मन धीराने ऐकून घेतो, तिला पुन्हा पूर्वीसारखं हसताना पाहण्याचा प्रयत्न करतो। पण काही जखमा अशा असतात ज्या फक्त वेळच भरून काढू शकते। यानंतर मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येतो। अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की जान्हवीच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरते। ही बातमी ऐकून सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो। कुटुंबातील प्रत्येक जण कोसळून जातो। जयंत तर पूर्णपणे खचून जातो। जिच्यासोबत आयुष्यभर राहण्याची आपण स्वप्न पाहिली ती आता या जगात नाही असं त्याला वाटू लागतं। मात्र काही काळानंतर परत कथेला अनपेक्षित वळण मिळतं। सत्य हळूहळू समोर येऊ लागतं आणि प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसतो, कारण जान्हवी जिवंत असल्याचं समोर येतं। तिच्या जिवंत असल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। ती इतके दिवस कुठे होती? ती सर्वांपासून दूर का राहिली? नेमकं काय घडलं होतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न कथेत सुरू होतो। या ट्विस्टमुळे मालिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती। प्रत्येक भागामध्ये नवीन रहस्य समोर येऊ लागलं। पण दुर्दैवाने जान्हवीच्या आयुष्यातील संकट संपत नाहीत। तिच्यावर मानसिक ताण वाढत जातो। अनेक प्रसंग, गैरसमज, नात्यांमधील तणाव आणि सततचं दुःख यामुळे ती खूप एकटी पडते। तिच्या मनात सुरू असलेले घालमेल कोणालाही पूर्णपणे समजत नाही। याच अवस्थेत ती अत्यंत टोकाचा निर्णय घेते। मालिकेतील पुढील कथानकात जान्हवी आत्महत्येचा मार्ग स्वीकारते। हा प्रसंग अत्यंत भावनिक पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे। तिच्या या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळतो। विशेषतः जयंत पूर्णपणे खचून जातो। ज्या व्यक्तीसाठी तो प्रत्येक संकटात उभा राहिला, तीच व्यक्ती त्याच्यापासून कायमची दूर गेल्याची जाणीव त्याला असह्य होते। जान्हवीचं पात्र इथे संपत असलं तरी तिच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहतात। तिचा साधेपणा, तिचं प्रेम, नाती जपण्याची तिची धडपड आणि प्रत्येकाला समजून घेण्याचा तिचा स्वभाव यामुळे ती प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान निर्माण करून जाते। जान्हवीचा हा प्रवास आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो। कधी कधी एखादी व्यक्ती बाहेरून हसत असली तरी तिच्या मनामध्ये किती मोठं वादळ सुरू आहे हे आपल्याला कधीच दिसत नाही। म्हणूनच आपल्या जवळच्या माणसांना वेळ देणं, त्यांचं मन समजून घेणं आणि संकटाच्या वेळी त्यांना साथ देणं खूप जास्त महत्त्वाचं असतं। मित्रांनो, इथपर्यंत आपण फक्त लक्ष्मी निवास मालिकेतील जान्हवी या पात्राचा संपूर्ण प्रवास पाहिला। आता आपण या पात्राला पडद्यावर जिवंत करणाऱ्या अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत। तिचं बालपण, शिक्षण, अभिनय क्षेत्रात प्रवेश आणि लोकप्रियतेपर्यंतचा प्रवास। मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे दिव्या पुगावकर। आज त्या मराठी टेलिव्हिजनमधील ओळखीचा चेहरा आहेत, पण त्यांना मिळालेलं यश एका दिवसात मिळालेलं नाही। त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, सातत्य आणि अभिनयाविषयीचं प्रचंड प्रेम आहे। दिव्या पुगावकर यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला। लहानपणापासूनच त्यांना नृत्य, अभिनय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आवड होती। शाळेत असतानाच त्या विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायच्या। स्टेजवर उभं राहण्याची त्यांना भीती नव्हती। उलट प्रेक्षकांसमोर सादरीकरण करणं त्यांना आवडायचं। त्यांच्या कुटुंबानेही त्यांच्या आवडीला कधीच विरोध केला नाही। शिक्षणाबरोबरच त्यांनी आपल्या छंदालाही वेळ दिला। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत गेला।
महाविद्यालयीन जीवनातही त्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. अभिनयाची आवड आता त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनू लागली होती. मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करणं सोपं नव्हतं. ऑडिशन्स, नकार, स्पर्धा आणि स्वतःला सिद्ध करण्याची गरज होती. दिव्या यांनी हार मानली नाही. त्यांनी सातत्याने ऑडिशन्स दिल्या. प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या, पण त्यांनी प्रत्येक संधीचं सोनं केलं. हळूहळू त्यांना मराठी मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळू लागली. प्रत्येक भूमिकेत त्यांनी वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं जाऊ लागलं. त्यांच्या अभिनयात एक गोष्ट कायम दिसून येते: भावना अतिशय नैसर्गिक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता. रडण्याचा प्रसंग असो, आनंदाचा असो किंवा एखादा शांत संवाद असो, त्या पात्रात पूर्णपणे समरस होण्याचा त्यांचा प्रयत्न प्रेक्षकांना जाणवतो. याच गुणांमुळे त्यांना पुढे मोठ्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका मिळू लागल्या. यानंतर त्यांच्या आयुष्यात एक मोठी संधी आली. झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेसाठी अनेक कलाकारांची निवड सुरू होती. जान्हवी हे पात्र साधं, भावनिक, निरागस आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं असणं आवश्यक होतं. अशा भूमिकेसाठी दिव्या पुगावकर यांची निवड करण्यात आली. मालिका सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून त्यांच्या अभिनयाचं कौतुक होऊ लागलं. विशेषतः भावनिक प्रसंगांमध्ये त्यांनी केलेला अभिनय अनेक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सोशल मीडियावरही त्यांच्या भूमिकेची चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांना जान्हवी या नावानेच ओळखायला सुरुवात केली. एखाद्या कलाकारासाठी यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते? कारण जेव्हा प्रेक्षक कलाकाराचं खरं नाव विसरून त्याला त्याच्या पात्राच्या नावाने ओळखू लागतात, तेव्हा त्या भूमिकेचं यश किती मोठं आहे हे समजतं. दिव्या पुगावकर यांनी या भूमिकेसाठी स्वतःवर खूप मेहनत घेतली. संवाद कसे बोलायचे, भावनिक प्रसंग कसे साकारायचे, पात्राचा स्वभाव कसा जपायचा, यासाठी त्यांनी सातत्याने काम केलं. त्यांच्या आणि मालिकेतील जयंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची जोडीही प्रेक्षकांना खूप आवडली. या जोडीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक चाहत्यांनी त्यांच्या एकत्रित दृश्यांचं कौतुक केलं. या लोकप्रियतेमुळे त्यांनी प्रेक्षकांचा मोठा चाहता वर्ग मिळाला. मराठी टेलिव्हिजनमधील नव्या पिढीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतरही दिव्या यांनी स्वतःला जमिनीवरच ठेवलं. मुलाखतींमध्ये त्या नेहमी सांगतात की प्रत्येक भूमिका ही नवीन शिकण्याची संधी असते. कलाकार म्हणून सतत स्वतःमध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे, असं त्यांचं मत आहे. त्यांच्या अभिनयातील सहजता, साधेपणा आणि मेहनतीमुळे त्यांना अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्येही गौरव मिळाला. विशेषतः लक्ष्मी निवास मालिकेतील भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. प्रत्येक कलाकारांप्रमाणेच दिव्या पुगावकर यांच्यासाठीही कुटुंबाला खूप महत्त्व आहे. अभिनय क्षेत्रात काम करत असताना सुद्धा ते आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेले आहेत. शूटिंगचे लांबचे लांब तास, सततचा प्रवास आणि व्यस्त वेळापत्रक असून सुद्धा त्या शक्य तितका वेळ आपल्या जवळच्या माणसांसोबतच घालवण्याचा प्रयत्न करतात. अभिनयाबरोबरच त्यांनी फॅशन, पारंपरिक मराठी पोशाख, प्रवास, छायाचित्रण आणि सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधणं आवडतं. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुद्धा अनेकदा शूटिंगमधील काही आठवणी, पारंपरिक सण, नवीन फोटोशूट आणि सहकलाकारांसोबतचे क्षण पाहायला मिळतात. लक्ष्मी निवास मालिकेनंतर त्यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अनेक प्रेक्षकांनी त्यांना जान्हवी म्हणूनच ओळखायला सुरुवात केली. कलाकारासाठी ही मोठी गोष्ट असते, कारण एखादं पात्र इतकं प्रभावी ठरतं की त्याचं नावानेच कलाकार घराघरात ओळखला जाऊ लागतो. मालिकेत त्यांनी साकारलेले भावनिक प्रसंग, विशेष गाजलेले रडण्याचे प्रसंग, आनंदाचे क्षण, कुटुंबासाठी केलेला संघर्ष आणि शांत स्वभाव यामुळे प्रेक्षक त्यांच्या अभिनयाशी भावनिकरित्या जोडले गेले. याच काळामध्ये त्यांना आणि मालिकेतील जयंतची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रेक्षकांनी खूप जास्त पसंती दिली. त्यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आणि या जोडीला लोकप्रिय जोडी म्हणून देखील गौरव मिळाला. अनेक चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते. मात्र दिव्या पुगावकर या आपल्या खाजगी आयुष्याबद्दल फार कमी बोलतात. त्या प्रामुख्याने आपल्या कामावरच आणि अभिनयावरच भर देतात. सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीनुसार त्यांनी आपल्या वैयक्तिक नातेसंबंधाविषयी फारशी माहिती उघड केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवा किंवा अप्रमाणित चर्चांवर कधीच विश्वास ठेवू नका. या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यायला हवं. आजच्या काळामध्ये सोशल मीडियावर कलाकारांविषयी अनेक गोष्टी व्हायरल होत असतात, पण प्रत्येक बातमी खरीच असेल असं नाही. दिव्या पुगावकर यांच्या बाबतीतही अनेक अफवा वेळोवेळी पसरल्या, मात्र त्यांनी त्यावर फारशी प्रतिक्रिया न देता
आपल्या कामातूनच उत्तर दिलं. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक सगळ्यात मोठा गुण म्हणजे साधेपणा. प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्यांनी स्वतःला बदलू दिलं नाही. मुलाखतींमध्ये त्या नेहमी मेहनत, शिस्त आणि संयम यांना यशाचं गमक मानतात. भविष्यात त्या आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारू इच्छितात, अशी त्यांची इच्छा अनेक मुलाखतींमध्ये दिसून येते. फक्त एका प्रकारच्या भूमिकेत अडकून न पडता विविध व्यक्तिरेखा साकारून स्वतःला कलाकार म्हणून अधिक समृद्ध करण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न असतो. मराठी टेलिव्हिजनमध्ये आज अनेक नवोदित कलाकार येत आहेत. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केवळ सौंदर्य पुरेसं नसतं. अभिनय, मेहनत, शिस्त आणि प्रेक्षकांशी जोडून घेण्याची क्षमता आवश्यक असते. दिव्या पुगावकर यांनी या सर्व गोष्टी आपल्या कामातून दाखवून दिलेल्या आहेत. एका बाजूला पडद्यावरील काल्पनिक पात्र आणि दुसऱ्या बाजूला त्या पात्राला जीव ओतून साकारणारी खरी कलाकार, या दोघांचा प्रवास वेगळा असला तरी दोघांनीही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायमचं स्थान निर्माण केलेलं आहे. तुम्हाला दिव्या पुगावकर या अभिनेत्री आवडतात का? त्यांची लक्ष्मी निवास या मालिकेतील जान्हवीची भूमिका तुम्हाला विशेष आवडली होती का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात आणखी एका लोकप्रिय मालिकेतील किंवा कलाकारांच्या अशा रंजक प्रवासासह. तोपर्यंत धन्यवाद.